सातारा जिल्ह्यावर आज शोककळा पसरली। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान असलेल्या अत्यंत धोकादायक आंबेनळी घाटात रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला। पर्यटनासाठी गेलेल्या 8 तरुणांची स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन तब्बल 1800 फूट खोल दरीत कोसळली। या हृदयद्रावक घटनेत गाडीतील सर्व 8ही जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये आसगावचे 5, मर्ढे इथल्या 2 आणि खटावमधील एका व्यक्तीचा समावेश आहे। मी आता स्पॉट वरती वर रानात घुसलाय गाडी तू कुठं तर सातारा जिल्ह्यातल्या ज्या गावातल्या या 8ही तरुणांचा मृत्यू झालाय त्या गावात आमचे प्रतिनिधी पोहोचलेत आणि तिथनं आपल्याला अपडेट्स देत आहेत। आंबेनळी घाटामध्ये काल रात्री उशिरा दुर्दैवी अपघात झाला आणि या अपघातामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। यामध्ये जे 8 तरुण आहेत हे तरुण सातारा जिल्ह्यातीलच आहेत आणि त्यापैकी 5 तरुण आहेत ते सातारा जिल्ह्यातील आसगाव या गावातील आहेत। आपण आता उभे आहोत, हा आसगाव गावाचा परिसर आहे। आपण पाहतोय की या संपूर्ण गावामध्ये स्मशान शांतता म्हटलं तर काही चुकणार नाही अशा प्रकारची शांतता पसरल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि या घटनेमध्ये तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं एकूणच शोकाकुल वातावरण या गावामध्ये आहे। या तरुण मुलांच्या घरामधला हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश हा पाहायला मिळतोय। या सर्व घटनेला या गावातल्या व्यक्ती असतील किंवा या तरुणांचे कुटुंबीय असतील यांनी प्रशासनाला जबाबदार धरलेला आहे, कारण या घाटामध्ये जो रस्ता आहे या रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत आणि त्यामुळेच हा दुर्दैवी अपघात झाला असल्याचं या कुटुंबियांकडून वारंवार बोललं जाते। अतिशय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे आणि या घटनेमुळं या गावावर मोठी शोककळा पसरलेली आहे। 2 जे तरुण आहेत हे 2 तरुण सातारा जिल्ह्यातीलच मर्ढे या गावातील आहेत आणि एकूणच या घटनेमुळं या गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। या गावकऱ्यांकडून हे जे मृत झालेली मुलं आहेत या मुलांना थोडी का होईना पण आर्थिक मदत व्हावी अशा प्रकारची या गावकरी असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील यांच्याकडनं शासनाकडे मागणी करण्यात येते। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, आसगाव।